सोयाबीन उत्पादक शेतकरी मायबापांनो, तुमच्या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट येण्याची जी काय महत्त्वाची कारणं आहेत त्यापैकी सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव। बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे तुमचं पीक, तुमचं उत्पादन हे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण येत नाही। मग तुम्ही अशा वेळी काय करता, वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशक, महागडी बुरशीनाशक फवारता, मात्र त्या ठिकाणी तुम्हाला आर्थिक तोटा होतो। परंतु आता तसं होणार नाही, कारण की सिंजेंटा कंपनीचं एक जबरदस्त प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेले, त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये। अनेक शेतकरी त्याबद्दल सांगा अशा कमेंट्स त्यांच्या आलेल्या आहेत। म्हणून आपण तुम्हाला सांगतो, मिराविज डिओ नावाचं सिंजेंटाचं जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय त्याबद्दल आपण सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। शेतकरी मित्रांनो, हे जे बुरशीनाशक आहे हे सिस्टमिक आणि ट्रान्सलेमिनर पद्धतीने काम करतं। सोप्या भाषेत समजून घ्या। सिस्टमिक म्हणजे आंतरप्रवाही, म्हणजे तुमच्या झाडामध्ये आत जाऊन तुमचं झाड बुरशी मुक्त करू शकतं। त्याचबरोबर हे जे ट्रान्सलेमिनर जी पद्धत आहे, जी पानाद्वारे शोषल्या जाते, त्या उतीमध्ये जाते आणि त्यानंतर पानाच्या खोलवर जाऊन आतमध्ये जाऊन त्या बुरशीजन्य रोगाचा नायनाट करते। सोयाबीन हे पावसाळ्यात वाढणारं पीक आहे, त्यामुळे हे जे बुरशीनाशक आहे मिराविज डिओ हे वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करतं। त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा, पाऊस सदृश्य परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचं सोयाबीन पीक हे दर्जेदार उत्पन्न देऊ शकतं। ते कशामुळे, तर मिराविज डिओच्या आधारामुळे, त्याच्या फवारणीमुळे। आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे जी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव तुमच्या उत्पादनामध्ये घट कशी आणतो ते सोप्या भाषेत समजून घ्या। सर्वप्रथम काय होतं की बुरशी येते तुमच्या सोयाबीन पिकावर, ती आल्यानंतर ती तुमच्या पानावर पसरते, तिथनं ती आत जाते, त्याच्यामुळे काय होतं, पानं खराब होतात। पानं खराब झाल्यामुळे काय होतं, प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, त्यामुळे काय होतं की पिकाला अन्नद्रव्य खालून घेता येत नाही किंवा पुरेसा अन्नद्रव्याचा पुरवठा त्या पिकाला मिळत नाही। त्याच्यामुळे पीक काय होतं, अशक्त होतं। अशक्त झाल्यामुळे काय होतं, तर पिकाला ज्या पद्धतीनं फुलं फळं लागायची, ज्या पद्धतीनं फुलं शेंगा लागायच्या त्या पद्धतीने लागत नाहीत आणि त्यामुळे काय होतं, या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो की तुमच्या उत्पादनामध्ये कमालीची घट येते। तुम्ही खतं, चांगलं बियाणं आणि चांगली कीटकनाशक फवारले, परंतु चांगलं बुरशीनाशक जर तुम्ही फवारलं नाही तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात उत्पादनाचा जो काय झटका बसू शकतो। आता मी जे काय तुम्हाला बुरशीजन्य रोगामुळे कसं तुमचं सोयाबीन उत्पादनात घट येते हे सांगितलं, याच्यावर रामबाण उपाय जर तुम्हाला हवा असेल तर सिंजेंटा कंपनीचं मिराविज डिओ हे ॲडापेडिन टेक्नॉलॉजीद्वारे संचालित आहे आणि हे तुमच्या पिकामध्ये आतमध्ये जाऊन सुद्धा आणि तुमच्या पिकाच्या पानांद्वारे आतमध्ये शिरून सुद्धा तुमच्या बुरशीचा संपूर्णतः नायनाट करतं आणि तुमचं पीक हे बुरशी मुक्त ठेवतं, जेणेकरून तुम्हाला चांगलं उत्पादन येण्यास मदत होते। आता जाणून घेऊयात की याच्यामध्ये घटक कोणकोणते आहेत। तर याच्यामध्ये पायडीफ्ल्युमेटाफेन आणि डिपेकोनाझोल असं दोन घटकांचं एकत्रित असलेलं कॉम्बिनेशन असलेलं हे बुरशीनाशक आहे। सोयाबीनच्या पिकामध्ये आपण हे बुरशीनाशक फुलांच्या टप्प्यावर मारू शकतो, म्हणजे फुलं लागण्याची जी अवस्था आहे त्याच्या आधी आपण जी दुसरी फवारणी घेतो त्यामध्ये आपण हे बुरशीनाशक वापरू शकतो। हे बुरशीनाशक तुमच्या पिकाला ताकद देईल, तुमच्या पिकाचं संरक्षण करेल आणि तुमच्या पिकाची व्यापकता वाढवेल। म्हणजेच काय, तर तुमचं पीक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन या बुरशीनाशकामुळे देऊ शकतं। आणि याचं प्रमाण तुम्हाला प्रति एकर 160 मिली प्रमाणे घ्यायचं आहे। 160 मिली प्रति एकर प्रमाणे तुम्ही याचा फवारणी घेऊ शकता। आता तुम्हाला बाजारामध्ये जर हे घ्यायचं असेल तर तुम्हाला 15 मिलीचं, त्याचबरोबर 50 मिलीचं, त्याचबरोबर 120 मिलीचं, 200 मिलीचं, 400 मिलीचं, 1 लिटरचं असे पॅक अवेलेबल आहेत। आता मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत सांगितलंय, तरी पण काहींना प्रश्न पडू शकतो की हे नेमकं काय काय कंट्रोल करतं। तर बुरशीजन्य रोग सर्वच कंट्रोल करतं, त्याचबरोबर तुमच्या पानांवर पडणारे डाग, तपकिरी डाग, वेगवेगळ्या प्रकारची जी पानांवर डाग पडतात किंवा पानांची क्वालिटी खराब होते, तर ती संपूर्ण क्वालिटी मुळापासून व्यवस्थित करण्याचं आणि तुमचं उत्पादन वाढवण्याचं काम हे मिराविज डिओ नावाचं बुरशीनाशक करतंय। आता याचे आपण फायदे जाणून घेऊयात। तर हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पिकाची फुलगळ कमी करतं, त्यानंतर तुमच्या पिकाची सेटिंग करतं, त्यानंतर तुमच्या शेंगा भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करतं आणि तुमचं झाड हे दष्टपुष्ट करतं। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी मंदावते बुरशीजन्य रोगामुळे, ते बुरशीजन्य रोगाचा बुडापासून नायनाट करतं। त्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही जलद गतीनं होतं, परिणामी अन्नद्रव्याचं अपटेक पीक किंवा मोठ्या प्रमाणात ते अन्नद्रव्य घेतं आणि त्याचे परिणाम उत्पादन वाढण्यामध्ये होतात। शेवटी जाताना सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास मिराविज डिओ हे तुमच्या पिकाला शक्ती, क्षमता आणि व्यापकता प्रदान करते, ज्यामुळे तुमचं पीक हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन देते आणि तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळते। तुमच्या उत्पादन वाढीतला महत्त्वाचा भागीदार
म्हणजे मिरॅविस डिओ, कारण की ते बुरशीजन्य रोगाला मुळापासून संपवतं, जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते। तुम्हाला या व्हिडिओविषयी मिरॅविस डिओ विषयी काय वाटतं हे कमेंट्स करून सांगा। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा। साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो। आपला ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद।